मागील सामन्यामध्ये थरार पाहायला मिळाला होता, कारण सुधाकर यांनी या षटकारांनी आपल्या संघाला विजय संपादन करून दिला होता. गोल्डन षटकार ओली प्रीमियर लीग स्पर्धेमधील सुधाकर पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. तर ओली आपण पुढील सामन्याकडे वेद 11 विपक्ष रमणीक स्पोर्ट्स या दोन संघांमधील सामना आता मात्र सुरू होईल. मुकेश जोशी फॅम टीम रमणीक स्पोर्ट्स विपक्ष राज म्हात्रे फिल्म वेद 11. ओली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये या सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. क्रिकेट का जादू सर चढ़ के बोलेगा अख्खा ओली खेलेगा. ओली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये ओलीचे खेळाडू खेळताना पाहायला मिळतात आणि आज रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील पनवेल येथे ओली संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. सीझन 5 आपण बघतोय ओली प्रीमियर लीग 20-25 ओली क्रिकेट ब्लास्ट चौथं सीझन, माफ करा चौथं पर्व या स्पर्धेचा आपण पाहतोय आणि चौथ्या पर्वामध्ये या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. ओली आपण सामन्याकडे सलमीजोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. रमणीक स्पोर्ट्स संघाकडून टू ओपनर ऑन मिडल आपण पाहतोय प्रवीण जोशी आणि त्याच्यासमवेत देवीदास पाटील. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल पहिले षटकासाठी दयानंद म्हात्रे. पहिल्या चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न चायनीज कट आपण पाहतोय या फायनल रिझन मध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत एक सिंगल रनचा फलंदाज प्रवीण जोशी पूर्ण करतोय. दयानंद म्हात्रे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेट गोलंदाजी करताना. इथे मात्र खेचून मारल्या चेंडूला फोर्सी स्ट्रोक, मात्र तेवढं चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते आपल्या संघासाठी. आता पूर्णपणे झोकून देताना आपल्याला पाहायला मिळतोय आयुष पाटील च्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्या संघासाठी. 2 धावांना वाचवताना पुन्हा एकदा फोर्स केलेल्या चेंडूला यावेळी मात्र मिस टायमिंग, स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉटन बॉलच्या रूपाने पहिला हादरा बसतोय रमणीक स्पोर्ट्स या संघाला. होताना रमणीक स्पोर्ट्स या संघाचा 3 या धावसंख्येवर पहिला विकेट आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतोय करण माली. अरे बॅटने या चेंडू खेळलेल्या मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने स्वतःच अकाउंट ओपन केलेल्या फलंदाजाने. करण 1 रनने आपलं खातं उघडतोय. जयेश पाटील याचा समावेश आता मात्र आपण बघतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या वेद 11 या संघामध्ये. इथे मात्र इनसाइड आउट, सुरेख फटका, चेंडू निघून जाईल स्वीपर करू मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. फलंदाज बाद होताना दुसरा हादरा रमणीक स्पोर्ट्स या संघाला.
डीजे एकविराच्या माध्यमातून आकर्षक धून पेश केल्या जातात आणि त्यांच्या माध्यमातून चांगली मार्गदर्शन देखील आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. डीजे आई एकविरा यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. 1,00,000 नक्कीच व्ह्यूअर्स सबस्क्राईब पूर्ण होण्यासाठी केवळ 700च आवश्यकता आहे. आपण जर नक्कीच या वाहिनीला लाईक केलं नसेल तर आपण नक्कीच लाईक करायचं आहे आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला देखील विसरायचं नाही. कारण 1,00,000चा टप्पा पूर्ण करण्यासाठी फक्त 700 सबस्क्राईबची आवश्यकता आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जात आहे. SSS वाहिनीवर देखील ही स्पर्धा आपण पाहू शकता. ग्रामस्थ मंडळ ओवली आयोजित ओवली प्रीमियर लीग 20-25 आयोजन आपण पाहतोय. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूच्या असलेल्या फलंदाज आहेत. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. पहिल्या षटकात समाप्तीनंतर 8 धावा. न्यू बॅटर जॉन्टी जोशी आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. रमणिक स्पोर्ट्स संघाने पहिला सामना गमावलेला आहे तर दुसऱ्या बाजूला वेद 11 संघाने देखील पहिला सामना गमावलेला आहे. म्हणजे हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना आहे. जर विजयाच्या ट्रॅकवर दोन्ही संघांना पोहोचायचं असेल तर हा सामना दोन्ही संघांना जिंकणे आवश्यक असणार आहे. आयुष पाटील बॉलिंग ट्रॅकवर, कारण तिथे पाहतोय आपण स्ट्रायकर एंडला एक वेगाने धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या सिंगलने वाढून होती ते धावेल करत 9 धावा. आता मध्ये सामनावीर फलंदाज जॉन्टी जोशी, आयुष पाटील आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर लॉंग लेग रिजन मध्ये जॉन्टी जोशीसाठी क्षेत्ररक्षक सजवण्यात आलेलं आहे. इथे मात्र पंचाचा इशारा नो बॉलचा येतोय कारण चेंडू पिचच्या बाहेर पिच होतोय. जॉन्टी जोशी चतुर आणि चाणक्य आहे. नक्कीच त्यांनी बघितलं होतं की हा चेंडू पिचच्या बाहेर पिच होणार आहे आणि खेळण्याचा प्रयत्न त्याने केलेला नाही. इथे या फ्रीट आहे. चेंडू कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी प्रयत्न आणि या प्रयत्नात फलंदाज धावचित. करण माले हा बाद होताना पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण बघतोय जॉन्टी जोशीच्या जोडीला 3 फलंदाज धावचित झाले होते. बोम बोम सुरेश थले येतोय. जॉन्टी जोशी आणि सुरेश थले ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोरवर 11 धावा. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. ओली प्रीमियर लीग 20-25 आयोजन आपण पाहतोय. तब्बल 6 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये केला गेलेला आहे. या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसामधील 6वा सामना सध्या पाहायला मिळतोय. वेद 11 विपक्ष रमणिक स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. राज म्हात्रे फॅम टीम वेद 11 तर दुसऱ्या बाजूला मुकेश जोशी फॅम टीम रमणिक स्पोर्ट्स. समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज जॉन्टी जोशी बाद होताना.
आविष्कार माली तो मैदानामध्ये आला तेव्हा त्याला असं वाटलं असं की नशिबात जॉन्टी बाद झाला ते मला परत त्यांनी रनआउट केला असता. मात्र जॉन्टी जोशी या बादून पॅलमध्ये परतलेला आपण पाहतोय. इतर फलंदाजांनी निस्केचा निश्वास देखील सोडला असेल. तब्बल 3 फलंदाज त्याच्या समेत मागील मॅचमध्ये बाद झाले होते रनआउटच्या स्वरूपामध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 12 धावा. आपण सामना होते रमनिक स्पोर्ट्स विपक्ष वेद 11 या दोन संघामध्ये. आणि यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल पाटील वॉरियर विपक्ष नेंजल नॅन्सी इंटरबाजेस या दोन संघामधील. पाटील वॉरियर संघाने आतापर्यंत दोन्ही सामने जिंकलेले आहेत. फोर्स केला चेंडूला, फोर्स स्ट्रोक, चेंडू निघून जाते सीमा पार. लॉंग ऑफ रिझन मधून झन्नटदार चौकार. सुरज थले नक्कीच आपण मजबूत देश आणि मजबूत फटका देखील त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 4 ने वाढून होती. धावलेकडे 16 धावा. इथे मात्र एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फेकून दिलेला आहे. चेंडू निघून जाते बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार. सलगचा हा दुसरा चौकार. पिकअप शॉट सुरज थलेच्या बॅट मधून. धावसंख्या 20. 2 षटकांची समाप्तीनंतर 10ची सरासरी प्रति षटकामागे रमनिक स्पोर्ट्स संघाची पाहायला मिळते. सुरज थले यांनी नक्कीच आता मात्र गेअर चेंज केलेला आहे. अगदी पहिल्या चेंडूपासून 4थ्या-5व्या गेअरवर फलंदाजी करताना. पहिल्या सामन्यामध्ये सुरेश थले हा 3 धावांचं योगदान देऊन बाद झाला होता. तर या सामन्यामध्ये सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 20. 4 बाद ही स्थिती आपण पाहतो रमनिक स्पोर्ट्स संघाची. काही लक्ष असेल धनाजी पाटील रमनिक स्पोर्ट्स संघाकडे देण्यासाठी. उर्वरित 2 षटक बाकी. 2 षटकामध्ये सूरज थलेने याच पद्धतीने जर फलंदाजी केली तर 50+ ही जाऊ शकते. आणि ओली प्रीमियर लीगमध्ये अजूनही हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक झाली नाही, षटकारांची हॅट्रिक झाली नाही, चौकारांची हॅट्रिक झाली. मात्र सूरज थले बॅक टू बॅक 2 चौकार मारतोय. चौकांची हॅट्रिक वर तो पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेलं आहे. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. आविष्कार मालीच्या बॅट मधून हा षटकाचा आविष्कार. पाहतोय आणि उस्मानने अखेर गोलंदाजाला आसमान दाखवलेलं आहे. षटकरांनी स्वतःचा आखून त्यांनी ओपन. इथे मात्र मिस टाइम फटका दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. चांगली रनिंग बिटवीन विकेट. तिसरी धावीसाठी देखील प्रयत्न मात्र नसणार आहे. 2 धाव पूर्ण आणि 2 धावीने या संघाची धावसंख्या पोहोचते ती 28 वर 28. माफ करा, सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन केलं होतं. त्यानंतर षटकार आणि त्यानंतर या 2 धावा म्हणजे व्यक्तिक 9 या धावसंख्येवर आविष्कार माली आता मात्र पोहोचतोय. पुन्हा एकदा हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा उस्मानने दाखवलेला आहे गोलंदाजाला आसमान. पहिल्या सामन्यामध्ये जॉन्टी जोशीने याला रनआउट केलं होतं. मात्र जॉन्टी जोशी बाद झाला होता तेव्हा चेहऱ्यावर हसी आली होती आविष्कारच्या, कारण आता रनआउट होणार नाही. आणि आविष्कारच्या बॅट मधून हे 2 षटकार देखील पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 6 ने वाढून होती. धावफलकावर 34 धावा 34. आविष्कार अगदी षटकारांचा आविष्कार करताना 2 षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत पाहायला मिळाले आहेत. आविष्कार मालेच्या खेळीमध्ये 2 षटकांचा समावेश आहे आणि आक्रमक फलंदाजी त्याची पाहायला मिळते. येणाऱ्या फलंदामध्ये महेश गुलवी हार्ड हिटर फलंदाज आहे. येणं बाकी आहे अजून.
आता हार्ड हिटिंग करताना सध्या आविष्कार माली इथे या स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू वापसी करताना गोलंदाज ऋषिकेश पाटील पाहायला मिळतोय. निलेश जाधव खुश आहेत, त्यांच्या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. लॉर्ड फुटात चेंडू इथे मात्र फलंदाज बाद होतोय. हिट विकेटच्या रूपाने बोल्टच्या रूपाने माफ करा बाद झालेला आहे. आविष्कार सालवी याची केली संपुष्टात येते. आविष्कार माले हा बाद होताना आविष्कार माले याची संपुष्टात केली. मात्र आविष्कार माले यांनी या बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 2 षटकांच्या मदतीने या 15 धावांचं योगदान दिलेलं आहे. नवी बॅटर ओडी एक्सप्रेस अजय पाटील आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. रामनिक स्पोर्ट्स संघाने या पहिला सामना गमावला होता. प्रत्येक संघाला 5 संध्या मिळणार आहेत. सध्या टॉप टेबलवर आपण पाहतोय पाटील वॉरियर संघ. फुलटा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय या अगदी हाताला चटका देणारा फटका आहे. संधी होती तिथे नक्कीच कव्हर रिझन मध्ये, मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. चौकार देखील थांबला गेलेला आहे, हे देखील विसरून चालणार नाही. तर अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रामनिक स्पोर्ट्स संघाची धावसंख्या स्कोरवर 35 धावा. इथून शेवटच्या षटकाचा खेळ शेष आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला पाटील वॉरियर्स जो टेबल मध्ये या टॉपला रँक करत आहे. 2 सामने खेळले आहेत, दोन्ही सामने या संघाने जिंकलेले आहेत. विपक्ष नेंजल नॅन्सी इंडियाबाजेस. त्यानंतर रामनिक स्पोर्ट्स विपक्ष SB पाटील आणि कंपनी. आणि आज सायंकाळी 17 मधील शेवटचा सामना समायरा 11 विपक्ष वेद 11 असं पाहायला मिळेल. सुशांत पाटील यांचा संघ सुसाट आहे, कारण या संघाने या 2 सामने खेळले आहेत. दोन्ही सामने या संघाने जिंकले आहेत. सुसाट सुशांत संजय पाटील फॅम टीम पाटील वॉरियर संघ पाहायला मिळतोय. जेपी येतोय गोलंदाजी ट्रॅकवर जयेश पाटील. जयेश पाटीलचा सामना करेल फलंदाज अजय पाटील. इथे मात्र चेंडूला फेकून दिलेला आहे, भिंगरे आहे, चेंडू निघून जाते. खेळाडू आकाशावरून सीमा पार मंडप बजाव षटकार. पीने या षटकाराने केलेले आहे. जयेश पाटीलचं स्वागत अजय पाटील यांनी षटकाराने केलेलं आहे. कुठल्याही क्षणी या चेंडू हरवला, घाल झाला, फुटला तर नवीन चेंडू दिला जाईल, याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. 6 संघाची धावसंख्या पोहोचते ते 41 वर 41. पुढे जाऊन हा फटका केलेला आहे, बेंच टायपिंग आहे, सेफ लँडिंग होईल, झेल होण्यासारखी संभावना नाही. एक धाव फलंदाज अजय पूर्ण करतोय. संघाची धावसंख्या 42. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकामध्ये शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक चांगली धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते आणि त्याचं कारण आविष्कार माल्याची स्फोटक फलंदाजी. जयेश पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे समोर खेळाचा चेंडू होता, मात्र चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू शोधताना आपण पाहतोय इथे रनआउटची संधी गमावलेली आहे. थ्रो कलेक्ट करता आलेला नाही एक्स्ट्रेक्षकाला आणि परिणाम 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजाने. धावसंख्या 44. सूरज थले आपण पाहतोय. सूरज थले आणि अजय पाटील जोडी मैदानामध्ये. ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं की सूरज तरे जर शेवटपर्यंत राहिले तर 50+ ही धावसंख्या चांगली होऊ शकते आणि धावसंख्या झाली ती 44. इथून 6 धावीने दूर अर्धशतकापासून आपण पाहतोय रामनिक स्पोर्ट्स हा संघ. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन करताना जेपी आपण पाहतोय.
सूरज थले आपण बघतोय मजबूत देश आहे आणि मोठे फटके खेळण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे. फान केलेल्या चेंडूला एक धाव तर पूर्ण केली जाते. पाहूया तिथे काय घडलं आणि चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. इथे या उंचावर खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधताना नाही. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल पाटील वॉरियर्स विपक्ष नेंजल नॅन्सी इंटरपाजेच्या दोन संघामध्ये. धावसंघ फुटेड 48 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय JP जयेश पाटील. फुलटा चेंडू आहे, फायदा उचलता नाही. स्वतः गोलंदाज जयेश पाटील. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील म्हटलं तर अवघड ठरणार नाही, कारण झेल अवघड होता. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. बोलू आपण टॉसकडे. धावसंख्या झाली ते धावपलीकर 48 आणि 49 धावांचं आव्हान वेदलेन संघासमोर उभं केलं गेलेलं आहे. अशोक पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. स्वर्गीय धीरज बाबू पाटील टॉस बॉक्स आपण बघतोय. माजी सरपंच ओवली ज्यांच्या नावाने हा टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. जो आम्हाला स्पॉन्सर केलेले मनीष धीरज पाटील त्यांचे सुपुत्र यांच्या माध्यमातून. तर टॉस केला गेला आणि टॉस यावेळी मात्र गमावलेला सुशांत पाटील याने. या अगोदर 2 टॉस त्यांनी जिंकले होते. इथे टॉस जिंकले नेंजल नॅन्सी इंटरपाजेस संघाच्या संघटकांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नक्कीच जो संघ या 3 सामने गमावले त्या संघाचं आव्हान जवळजवळ या स्पर्धेमधून संपुष्टात येईल. सध्या आपण बघतोय टेबलमध्ये टॉपला सुसाट आपण पाहतोय. संजय पाटील फॅम टीम पाटील वॉरियर्स ज्या संघाने 2 सामने खेळले आणि दोन्ही सामने या संघाने जिंकले. सुशांतचा संघ पाटील वॉरियर्स सध्या सुसाट आपण पाहतोय. टेबलमध्ये या टॉपला हा संघ पाहायला मिळतोय, कारण 2 सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामने या संघाने जिंकलेले आहेत. आतापर्यंत पॉईंट टेबल जर जाणून घ्यायचं झालं तर भानुदास म्हात्रे फॅम टीम समेरा 11 या संघाने 2 सामने खेळले आहेत, 1 विजय 1 पराभव. मनीष पाटील यांचा संघ SB पाटील अँड कंपनी संघाने 2 सामने खेळले आहेत, 1 विजय 1 पराभव. रमनिक स्पोर्ट्स संघाने 1 सामना खेळलेला आहे, ज्यामध्ये ते पराभूत झालेले. नेंजल नॅन्सी इंटरपाजेस संघाने 2 सामने खेळले आहेत, 1 विजय 1 पराभव. तर वेद 11 संघाने 1 सामना खेळलेला आहे, ज्यामध्ये तो पराभूत झालेला आहे. सध्या जे 2 संघ आपण बघतोय दोन्ही संघ रमनिक स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर ह्या संघाने देखील सामना गमावलेला आहे आणि वेद 11 संघाने देखील सामना गमावलेला आहे. जयेश पाटील यांचे वडील उळेगावचे माजी पोलीस पाटील जनार्दन पाटील साहेबांचे इथे आगमन झालेले आणि त्यांना विनंती असेल की आपण या आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून आपण सरपंच उपसरपंच चषकाचं आयोजन पाहिलं होतं, ज्या चषकावर चौथाराव मानकुली संघाने नाव कोरलं होतं. आव्हान ठेवले गेले ते 49 धावांचा 39 टार्गेट वेद 11 संघासमोर इथे मात्र रमनिक स्पोर्ट्स संघाने उभं केलेलं आहे आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सनेजोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. दयानंद म्हात्रे आणि त्यांच्या समवेत अरविंद भोईर. तर पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज प्रवीण जोशी यांनी स्वीकारलेली आहे. देविदास पाटील बॉलिंग ट्रॅकवर विचार विनिमय केला जातोय कुठला गोलंदाज
वापरायचा नक्कीच, मात्र इथे वापर केला जाईल गोलंदाज देविदास पाटील याचा. प्रवीण जोशी नक्कीच गोलंदाजीला आले नाहीत. कदाचित दयानंद म्हात्रे आणि अरविंद भोईरे जोडी मैदानामध्ये बघितल्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच आपण बघतोय रमणीक स्पोर्ट्स संघाकडून केला जातोय. चेंडू सोपवले गोलंदाज देविदास पाटील याच्या हातामध्ये. देविदास पाटील बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सामना फलंदाज अरविंद भोईर. पावलांचा वापर करून सुरेख फटका अगदी इनफिल्डच्या वरून मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ फ्रीजर मधून. सीमा पार पहिल्या चेंडूवर पहिला दमदार असरदार चौकार अरविंद भोईरच्या बॅट मधून. अरविंद भोईर यांनी या चौकाराने दमदार सुरुवात केलेली आहे. चौकार वसूल करताना आपण बघतोय अगदी मिड ऑफ त्याच्या नक्कीच अवेगावरचा हा चेंडू होता आणि त्याच्या डोक्यावरून हा फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑफ रिजन मधून. चौकाराने स्वागत देविदास पाटील याचा फलंदाज अरविंद भोईर यांनी केलेलं आहे. गोलंदाज देविदास पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा सामना फलंदाज अरविंद भोईर. चौकार खर्च केल्यानंतर थोडासा नक्कीच आत्मविश्वास डगमगलेला असेल देविदास पाटील याचा, मात्र वापसी करावी लागेल. वापसी करण्याची क्षमता आहे इथे. मात्र पावलांचा वापर जॉन्टी जोशी तिथे सज्ज, मात्र त्याच्या डोक्यावरून मस्तक दस्तक देणारा षटकार. पावलांचा वापर चेंडू करतो हवाई सफर षटकार. दस का दम दाखवताना अरविंद भोईर. धावसंख्या 10. धावसंख्या 10 आणि आता मात्र पुढे पहा. ज्या पद्धतीने अरविंद भोईर यांची जी शैली आहे ना, गोलंदाजाला ते घाबरतात. पहिल्याच 2 चेंडूवर त्यांना त्या पद्धतीने. आता तिसरा चेंडू पाहायचा बघा. पुन्हा हुडकून दिले आणि पुन्हा लेग साईडला मारला फटका चेंडू आणि चेंडू जातोय जॉन्टी जोशीच्या हातामध्ये. मात्र एक धाव तर पूर्ण. दुसरी धाव होते का बघायचं. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली तिथे. धावसंख्या 2 पुढे सरकते ती 12. आव्हान ठेवले गेले ते 49 धावांचा 49 टार्गेट सेट केला गेलेला आहे रमणीक स्पोर्ट्स संघाकडून. मग त्या टार्गेटचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवा, जे लक्ष आहे ते लक्षात घेऊन इथे मग पाठलाग केला जातो. अरविंद भोईर खास करून आपण बघतोय 11 मोडमध्ये जो वैयक्तिक 12 धावसंख्या खेळतोय आणि सर्वचे सर्व धावा त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. इथे रनआउटची संधी आहे आणि अखेर रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. सिली मिडॉन रिजन मध्ये चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळाला होता. अखेर पहिला फलंदाज बाद होताना अरविंद भोईर जो चांगल्या टच मध्ये होता, मात्र तोच बाद होऊन फॅलमध्ये परतताना.
आडव्या बॅटने हा चेंडू खेळलेला आहे या स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू निघून जाते सीमा पार 4 धावांसाठी चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या येतो आकार धावसंख्या 4 ने पोहोचते ती 16 वर. आपण सामना पाहतोय रमणिक स्पोर्ट्सचा विपक्ष वेद 11 या दोन संघामध्ये वेद 11 संघासमोर जे लक्ष आहे ते 49 धावांचं आतापर्यंत वेद 11 संघाने धावफलके धावा झळकल्या त्या 16 धावा. न्यू बॅटर हर्ष पाटील चौकाराने अकाउंट ओपन केलेलं आहे. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं आहे लॉंग लेग रिझल्ट मध्ये चेंडू निघून जाते सीमा बाहेर 4 धावांसाठी चौकार. देवीदास पाटील यांच्या गोलंदाजीवर आणि आता मरता क्या न करता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जे जॉन्टी जोशी येतोय. धावसंख्या धावप्लेकर 20 धावा 19 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र पिकअप शॉट चेंडू निघून जाते या बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून सीमा पार दणदणीत षटकार. डिक्लेअर एक धाव दयानंद म्हात्रीच्या बॅट मधून ते 2 चौकार पाहायला मिळते धनाजी. एक षटकार आणि सिंगल हरीश पाटीलच्या बॅट मधून संघाची धाव संख्या स्कोरवर पाहायला मिळत येते या 27-27. जॉन्टी जोशीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 27 आणि इथून 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाज जॉन्टी जोशी जे बॉलिंग ट्रॅकवर तर सामनावीर फलंदाज पुन्हा एकदा हर्ष पाटील. इथे मात्र जोरदार आपल्याला येस पंचाचा बडू आकाशाकडे जॉन्टी जोशीने अखेर आपल्या संघाला सफलता मिळवून दिलेली आहे. जॉन्टी जोशीच्या गोलंदाजीबद्दल धनाजी पाटील काय म्हणशील? ज्याप्रमाणे अतिशय सुरेख चेंडू यावेळी हाताळलेला आहे. अगदी विकेट टू विकेट आणि पंचाच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. राजेश पाटील सर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये 5 चुपाने अखेर हर्ष पाटील हा बाद झालेला आहे. न्यू बॅटर JP जयेश पाटील ज्या खेळाडूने केवळ ओवळी गावाचं नाही तर भिवंडी तालुक्याचं नाव 7 समुद्रावर उज्ज्वल केलेलं आहे. तो खेळाडू आता मात्र बॅटिंगसाठी येतोय जयेश पाटील JP. आता मात्र प्रेक्षकांना खरा सामना पाहायला मिळेल. JJ आणि JP आमने सामने. एका बाजूला जयेश पाटील दुसऱ्या बाजूला जॉन्टी जोशी. ओवळी गावाची दिलवर धडकन
आता मात्र आमने सामने आपण पाहतोय हे बॅटल चांगलं रंगेल. रिव्हर्स फटका आणि जॉन्टी जोशी याला पाठवलेला आहे या ओवली गावामध्ये जवळ जवळ आपण पाहतोय. नाही या सुदैव नक्कीच आपण पाहतोय या चेंडू तिथे अडला जातोय. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. सुखरू आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे या नॉन स्ट्रायकर इंडचा फलंदाज. धावसंख्या 29-29. काला पडदा आपण पाहतोय डेंजर सॉरी या डिक्लेअर झोन. तर ऑरेंज कपडा आपल्याला पाहायला मिळतोय या बाउंड्री लाईन. धावसंख्या 2 ने पुढे सरते 29. अजूनही विजयाचं लक्ष पाहिलं तर आपण 14 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 20 धावांची आवश्यकता आहे. जोपर्यंत जयेश पाटील खेळपटूर आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असणार आहेत. दुसऱ्या बाजूला दयानंद म्हात्रे देखील चांगली फलंदाजी करताना. इथे या कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल स्वीपर कव्हर मधून सीमा पार. जेपीच्या बॅट मधून हा क्लासिक कव्हरचा फटका चौकार. ह्या पद्धतीने चेंडू टाकायचं प्रत्येक चेंडू तुम्हाला चेंडू सीमापार जाताना दिसेल जयेश पाटीलच्या बॅटमधून. जर ह्या पद्धतीने चेंडू टाकत असाल जॉन्टी जोशी तर प्रत्येक चेंडू सीमापार पाहायला मिळेल. इथे मात्र टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. जेपीच्या बॅट मधून हा ब्रँडेड फटका आपण पाहतोय. होलीगावचा ब्रँड आणि षटकारांनी संघाची धावसंख्या वेगाने वाढवतोय. पोहोचवतोय ते 39वर 39. धावसंख्या 39-39 आणि इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धनाजी पाटील सांगतात की 10 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच वॉल ऑफ ओली महेश गुलवी फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजय पाटील आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आणि महेश गुलवी यांनी जर झेल पकडला तर 200 रुपयाचं पारितोषिक महेश पाटील यांच्याकडून दिलं जाईल. पहिला सामना हारल्यानंतर जयेश पाटील का बोलवलं याचं 2 चेंडूमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. इथे पिकअप शॉट पाहायला मिळतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. मात्र डिप्स लेग रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतील. सिंगल पेक्षा अधिक नाही. धावसंख्या 40. जसं दुसरं षटक टाकलं जॉन्टी जोशी याला चोपटात ठेवलं होतं जयेश पाटील यांनी आणि अजय पाटीलला सुद्धा चोपटात ठेवतं का बघायचं आहे. अजय पाटील या डेंजर झोन मध्ये जात आहेत चेंडू डिलिव्हर केल्यानंतर. इथे मात्र चांगला चेंडू एक सिंगल रन्स अगदी दिवसा ढवळ्या एका धावेची चोरी केली जाते. जयेश पाटील आणि दयानंद म्हात्रेच्या माध्यमातून धावसंख्या सिंगल पोहोचते 41-41. अजय पाटील बॉल डिलिव्हर केल्यानंतर पंचांच्या मध्ये जात आहे आणि LBW निर्णय देणं पंचांसाठी कठीण ठरणार आहे. अजय पाटील बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेट. इथे कंट्रोल फटका आपण पाहतोय बॅकवर्ड स्कोअर रिजन मध्ये फक्त एक सिंगल रन्स. सिंगल संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होते. धावसंख्या 42-42. मागील सामना या स्पर्धेमधील रोमहर्षक रंगतदार सामना पाहायला मिळाला होता. शेवटच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता असताना गोल्डन षटकाराने सुधाकर पाटील याने आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता. बॅकवर्डला जाऊन फटका केलेला मात्र शॉर्ट एक्स्ट्रा रिझन मध्ये एक सिंगल रनचा जेपी पूर्ण करतोय.
धावसंख्या 43-40 ते अजय पाटील या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. 4 सिंगल आतापर्यंत 4 चेंडूमध्ये त्याने खर्च केलेले आहेत. मोठे फटके खेळण्याचं स्वातंत्र्य फलंदाजांना दिलेलं नाही. अगदी कंट्रोल गोलंदाजी टिचून गोलंदाजी केली जाते. कट करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा वाट, आव्हान त्याला वाट चिरपणे. धावसंख्येमध्ये सिंगल लेबर, धावसंख्या 44-44. एकूणपणे अशा लक्षाचा पाठलाग वेद 11 संघ करतोय. दोन्ही संघ आपण पाहतोय या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. प्लॅन मेस निर्धाव चेंडू, धावसंख्या 44. मोठे फटकाने कदाचित सामना फिनिश करण्याचा प्रयत्न दयानंद म्हात्रे याचा आहे. अजय पाटीलचा कौतुक करावं लागेल, आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याने हाताळलेली आहे. इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या प्रयत्नात अखेर फलंदाज धावचित. दयानंद म्हात्रे हा बाद होताना रनआउटच्या रूपाने. आयुष पाटील उर्वरित 6 चेंडूमध्ये अवघडीत 4 धावांची गरज आहे ती वेद 11 या संघाला. आयुष पाटील डेव्हिड वॉर्नर ऑफ ओली आणि निर्भय चायनीज सेंटरचे ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत. मात्र सामन्याकडे फलंदाज JP ओली, आचार्य, हुंडरबाब भिवंडी, जयेश पाटील. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि केवळ 4 धावांची आवश्यकता आहे. करण माले आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर आणि हा ब्रँडेड फटका आपल्या स्टाईलने फिनिश करताना गेम JP जयेश पाटीलला सामना जिंकलेला आहे वेद 11 या संघाने. अभिनंदन वेद 11.